नाशिकमध्ये स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यकार म्हणवणाऱ्या कॅप्टन अशोक खरातला 17 मार्चला महिलेच्या शारीरिक शोषणाच्या आणि धमकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3 व कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। तर इकडे भोंदू खरात प्रकरण ताजं असतानाच आता एका नागबाबाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। भक्तांसमोर हा नागबाबा सापासारखा सरपटतोय आणि हा व्हिडिओ आता समोर आलेला असून नक्की कुठला आहे ते अद्याप कळू शकलेलं नाही। कौन है ये लोग? कहां से आते हैं? लायकी नाही याच्याशी बोलायची। हीच वेळ याला 4 चौकात ठोकायची। तर नमस्कार मित्रहो, आता ही न्यूज तुम्ही ऐकलीच असेल। सर्व बातमी प्रसारमाध्यमांनी व्हायरल होते। अशोक खरात भोंदू बाबा बातमी ऐकली आणि त्याच्या संबंधित लोकही बघितले। बातमी ऐकून पायाची आग मस्तकात गेली। एक चीड निर्माण झाली म्हणून एक मत व्यक्त करावंसं असं तुमच्याशी वाटलं। तर नमस्कार, मी सचिन पुळेकर। भोंदू बाबांचा खेळ जबाबदार कोण? तर आजच्या आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं असताना अजूनही काही लोक चमत्कार आणि अंधश्रद्धा यांच्या जाळ्यात अडकतात। भोंदू बाबा नाव ऐकताच डोळ्यासमोर होते एक व्यक्तिमत्व, अशोक, ज्याच्याकडे लोक आशेने जातात पण परत येतात फसवणूक आणि दुःख घेऊन। मग प्रश्न पडतो, अशा घाणेरड्या प्रवृत्तीला खतपाणी कोण घालतं? पहिला जबाबदार आपली अंधश्रद्धा। जेव्हा आपण विचार न करता, प्रश्न न विचारता कोणावरही आंधळा विश्वास ठेवतो तेव्हाच अशा भोंदू बाबांना ताकद मिळते। दुसरं, समाजातील भीती आणि असुरक्षितता, आजार, आर्थिक अडचणी, वैयक्तिक कारण, समस्या यातून बाहेर पडण्यासाठी लोक शॉर्टकट शोधतात आणि त्याचाच फायदा हे भोंदू बाबा घेतात। तिसरा, काही माध्यम आणि प्रचार जेव्हा कोणाच्याही पडताळणी न करता त्यांना चमत्कारी म्हणून दाखवलं जातं तेव्हा सामान्य माणूस भांडत होतो। आणि शेवटी राजाश्रय म्हणजेच राजकीय आश्रय। अनेक नेते मंडळी बाबांच्या पाया पडतात आणि बाबांना भेटी देतात का तर बाबांकडे वोट बँक असतात आणि बाबांच्या सल्ल्यानुसार ते त्यांना ओळखतात। मित्रांनो, या सर्व प्रशासनाची जबाबदारी तेवढीच। कदाचित ही न्यूज पहिलेही लीक झाली असेल पण अशा फसवणुकीवर वेळीच कारवाई नाही झाली तर अशा घटना वाढत जातात। पण हे सगळं थांबवायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी लागेल। प्रश्न विचारा, पुरावे मागा आणि अंधश्रद्धेला नाही म्हणा। श्रद्धा असू द्या ना, पण ती विवेकबुद्धीने असू द्या। जिथे अंधश्रद्धा संपते तिथूनच खऱ्या प्रगतीची सुरुवात होते। हा फक्त एक व्हिडिओ नाही मित्रांनो, तर एक संदेश द्यायचा प्रयत्न आहे, जागृतीचा, विचारांचा आणि बदलांचा।
अंधश्रद्धेचा फास काढा, विज्ञानाची वाट धरा. भोंदूबाबांना थारा नको, महाराष्ट्राला हा कलंक नको. हेच माझं थोडंसं मत व्यक्त करायचं होतं मित्रांनो. कसं वाटलं असेल तर तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. नमस्कार.